माळेगाव सहकारी साखर कारखाना पारनेरकरांना भाव किती द्यावा? माळेगावमध्ये भाव 3636 रुपये भाव दिलाय, 3636 रुपये टन. आणि माझ्या सोमेश्वरनी 3571. 3571. तुम्हाला किती मिळतो? 2700, 2800, 2900. डोक्यावरून पाणी 3000. ही पद्धत शेवटी ही जादूची कांडी नाही रे बाबांनो. ह्याच्यामध्ये कष्ट मेहनत घ्यावी लागते, वेळ द्यावा लागतो, तर संस्था टिकतात. आज तुमच्या पारनेरमध्ये पण काही पतसंस्था चांगल्या आहेत ना. जे चांगले त्याला चांगलं म्हणलं पाहिजे, पण काही वाईट पण झाले. म्हणजे तुम्ही जनतेचे पैसे घेता आणि बुडवता. तुम्हाला कुणी अधिकार दिलाय? असल्यांना आपण सोडणार नाही, ते किती मोठ्या बापाचा असू द्या. तू तुझ्या घरचा. कायदा नियम सगळ्याला सारखा. आणि त्यामुळं आपली पारनेर शहर नळ पाणी पुरवठा योजना असेल ती प्रलंबित आहे. इतर काही प्रश्न आहेत. केंद्र सरकारने हर घर नल ही एक योजना आणलेली आहे, हे आपण लक्षात घ्या. मध्ये मी मागे असंच तो अशोक सावंत माझ्या मागे लागायचा की दादा संत निळोबाराय देवस्थानला मला काहीतरी निधी द्या. मी तिथं गेलो होतो, मी जाहीर केला मी देईन, परंतु कामाच्या व्यापातनं माझ्याकडनं राहिलं. नंतर मला पण अशोकने आठवण केली. मी म्हणलं हो बाबा मी गेलो होतो आणि मी संत निळोबा देवस्थानला म्हणालो होतो की मी देईन. 7 कोटी रुपये परवा पाठवून दिले. 7 कोटी रुपये. तुम्ही विचारा देवस्थानला आले की नाही. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. पारनेरकरांनो भावनिक होऊ नका. आपल्याला आपल्या तालुक्याला पुढे न्यायचंय. सगळेच जण इच्छुक आहेत. सगळ्यालाच वाटतं की बाबा काशीनाथ दात्यांना वाटतं मी आमदार व्हावं. मी आता वय झालं, माझी शेवटची संधी. सुजितला वाटतंय मागे संधी दिली होती पण थोडक्यात माझा चान्स गेला, आता मला चान्स मिळावा, त्याचं ते म्हणणं. विजय आवटीला वाटतं मी नगराध्यक्ष होतो, त्याच्यामुळं त्याची इच्छा तशा पद्धतीचे. आमचे त्या बाबतीमध्ये असणारे माधवराव हे आपले नगरचा काही भाग जो आपल्याला जोडलेला आहे, जिल्हा परिषदेचा 1 का 2 गट, तिकडचं ते प्रतिनिधित्व करतात. त्याच्यामुळं त्यांची इच्छा तशा पद्धतीनं आहे. शिवाजीरावची पण इच्छा तिथं आहे. त्याच्यामध्ये अजून कोणाची असे. अरे काय बाबा ऐका त्याच्या. अरे थांबा रे बाबा. ठीक आहे. मला ह्यांना तुम्हाला सांगतो, तुम्ही असं वाटून देऊ नका काय अजित पवार गुणवटा आला की माईक हातात घेतला, आमच्या लोकांना बोलून दिलं नाही. मला टेक ऑफ घ्यायचा आहे. काही काही गोष्टी पाळाव्या लागतात, नियम पाळावे लागतात. ढगाळ वातावरण असलं तर मी ढगाला म्हणू शकत नाही अरे पारनेरला उशीर झाला, जरा बाजूला ते ढगातच घेऊन जाईल आपल्याला. त्याच्यामुळं माझ्याबद्दल गैरसमज करू नका. मला लवकरच निर्णय घ्यायचा. मी ह्या सगळ्यांना हे केलं की तुमच्यामध्ये एकजीवपणा राहिला. तुम्ही सगळ्यांनी कुणालाही तिकीट दिलं, तुम्ही एकी टिकवली तर तुम्ही समोरच्याला पराभूत करू शकाल. नाहीतर आता खासदारकी त्याच्याकडं, ऐका ना, खासदारकी त्याच्याकडं, आमदारकी पण तो त्याच्याच घरात घ्यायला निघालाय. जर 1 मिनिट रे बाबांनो, अरे घोषणा देणं फार सोपं असतं. पुढं 5 वर्ष प्रपंच चालवायचं आहे बाबांनो. त्यामध्ये जर दोन्ही एकाच घरामध्ये गेलं तर तुम्हाला कुणी वाली नाही. मी सरळ सांगेल, मी पारनेरमध्ये येऊन तुम्हाला जागा करण्याचा प्रयत्न केला. लक्षात आणून द्यायची जबाबदारी माझी, समजावून सांगण्याची जबाबदारी माझी, पुढची कामं मार्गी लावण्याची जबाबदारी माझी. पण तुम्ही पण महायुतीचा उमेदवार जो दिला जाईल घड्याळाचं चिन्ह घेऊन, त्याला तुम्ही त्या ठिकाणी द्या. सगळ्यांनाच वाटतं आमदार व्हावं, जागा एकच आहे. तुम्ही जर तुमच्यामध्ये एक वाक्यता नाही ठेवली तर दुसऱ्याचं फावल. ते लक्षात घ्या. आत्ताच कशा पद्धतीनं पारनेरचे अनेक लोक मला मुंबईत भेटतात, पुण्यात भेटतात, शिरूरमध्ये भेटतात, म्हणतात दादा काहीच आमचं खरं नाही, फार वेगळ्या पद्धतीचं चाललंय, दमदाटीचं चाललंय. काही उद्योगपती म्हणतात की आम्ही तिथं कारखाना लावलाय परंतु खडी ह्याच्याकडनंच घे, त्या वाळू ह्याच्याकडनंच घे, स्टील ह्याच्याकडनंच घे, सिमेंट ह्याच्याकडनं. अरे असं कसं? आम्ही पण कारखानदारी वाढवली ना,
पण त्यांचं त्यांना घेऊन जा ना. गुंतवणूक त्यांनी कर्ज काढलं, आपण नाही काढलं. तो त्या ठिकाणी करेल ना जो गुंतवणूक करणार आहे तो. पारनेरकरांनो, तुम्ही जर चूक केली तर त्याची जबरदस्त किंमत 5 वर्ष तुम्हाला मोजावी लागेल. भावनिक बनवू नका. आमचा सगळ्यांना आदर आहे. आम्ही पवार साहेबांचाही आदर करतो. आम्ही काही वेगळे कुणी नाहीये. परंतु आता आम्ही काम करतोय ना. आम्ही राज्य चालवतोय ना. आम्ही संस्था चांगल्या चालवतो. माझी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येऊन बघा. 0% व्याजाने पीक कर्ज देतो मी शेतकऱ्यांना. मी संस्था चांगल्या चालवतो. पण एकट्या माझ्या तालुक्यात चालून चालणार नाही. मला त्या नगर जिल्ह्यात पण चालवायच्यात. मला त्या चांद्यापासून बांद्यापर्यंत चालवायच्यात. नाहीतर मी नुसतं सांगणार मी 3636 दिले आणि तुम्ही 2900 घेतले. 700 रुपये टनाला कमी. खर्च तेवढाच. बेण्याचा खर्च, लागणीचा खर्च, पहिलं डोस, दुसरा डोस, खादनी बांधणी, नळी, सगळं तेवढंच ना. कसा शेतकरी उपजायला येण्याचा. आज आमच्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आली. का आली? की त्यांच्या कष्टाला योग्य दाम मिळालं म्हणून आली. त्यांच्या दुधाला योग्य दर मिळाला, त्यांच्या पोल्ट्रीला योग्य दर मिळाला, त्यांच्या ऊसाला योग्य दर मिळाला, त्यांच्या फळबागांना, त्यांच्या भाजीपाल्याला योग्य दर मिळाला. प्रक्रिया करणारी कारखानदारी करता येतं. करण्याची हिंमत पाहिजे, करण्याचं धाडस पाहिजे. माझी तुम्हाला विनंती आहे की बऱ्याच गोष्टी मला त्या निमित्तानं सांगता येतील. पण माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की आम्ही कानूर पठार भागाला लिफ्टचं 1 TMC वेगवेगळे पारनेर कारखाना, सुपा MIDC मध्ये, प्रगतीमध्ये, उद्योगधंदेवाडी आणि सुप्यामध्ये अजूनही कारखाने यायला तयार आहेत. वातावरण चांगलं ठेवा. ते म्हणतात की आम्हाला इकडे यायला, कारण आपला नवीन काल परवाच मला हे भेटले नितीन गडकरींनी संभाजीनगर ते पुणा नवीन मार्ग तयार केलेला आहे. तो झाला की आणखीन आपल्याकडे रहदारी वाढणार आहे. इकडचा लोड कमी होणार आहे. अशा पद्धतीनं पण मोबदला चांगला देणार आहे. चांगला जमिनीचा दर देणार आहे. त्याच्यामध्ये सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून पश्चिमेकडे जाणारं पाणी अडून कुकडी, मुळा, गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा प्रश्न मी आत्ताच तुम्हाला ते सांगितलं. मुळा असे आपले काही काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. ते प्रश्न मी तुम्हाला सोडून देईल. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही मी फार काही लांब नाहीये. आपण एकमेकाच्या जवळच आहे. फक्त नदी जवळ आहे. पण जो निर्णय घेतला जाईल तो तुम्हाला आवडो किंवा न आवडो, सगळ्यांना आवडेल असं नाही. काही हितचिंतक नाराज होतील. पण सर्वसामान्य मतदार आणि माझ्या मायमाऊली, तुम्ही लक्षात ठेवा, ही निवडणूक तुमची आहे. तुमचे हे सगळे योजना पुढे चालवायच्यात. माझ्या वीज माफीची योजना चालवायची, माझ्या दुधाची योजना चालवायची, माझ्या शेतकऱ्यांचा कांद्याला दर मिळवून द्यायचा आहे, माझ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांना दर मिळवून द्यायचा आहे. आणि ते केंद्राच्या हातात आहे. आणि केंद्र आमच्या विचाराचं आहे. आम्ही तिथे जाऊन आणू भांडून. नाही भांडलो तर तुम्ही आम्हाला जा विचारा किंवा दादा तुम्ही तिथं म्हणला का नाही आता करत. हेच सांगायला मी आलेलो आहे. वेळ कमी आहे, समजून घ्या एवढीच विनंती करतो. पुन्हा फॉर्म भरण्याच्या निमित्तानं किंवा अजून एका सभेच्या निमित्तानं येईल. पण गाफील राहू नका, भावनिक होऊ नका. काही जण आणखीन काही वेगवेगळे सांगतील. पैशाचं सोंग करता येत नाही. पैसा करत असताना त्याच्यामध्ये विचारपूर्वकच ते करावं लागतो. आज अतिशय कमी वेळेत मी तुम्हाला कळवल्यानंतर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल आमचा अशोक सावंत असेल, विजय आवटे असेल, माधवराव लामखडे असतील, काशीनाथराव दाते असतील, सुजित झावरे असतील, आमचे बाकीचे सगळे सहकारी असतील, प्रभाकर शेठ कवाद असतील, जे इथे मान्यवर आहेत, सर्व मान्यवरांना मी धन्यवाद देतो. तुमचा उत्साह असाच टिकवा आणि घड्याळाचा चिन्हाचा उमेदवार निवडून द्या. पुढची कामं मार्गी लावण्याचा शब्द अजित पवार तुम्हाला देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.